सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। पेपर क्रमांक 1 मधील जो 8वा युनिट आहे ICT मधील एक महत्त्वाची इंटरनेट रिलेटेड असलेले टर्म्स बद्दल आपण माहिती घेऊया। हे टर्म्स दरवेळी पेपरला विचारतात। ह्या प्रत्येक टर्मचा सर्वसामान्य त्याचा अर्थ काय आहे, ते काय फंक्शन करतात तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा। इंटरनेट रिलेटेड पहिला शब्द आहे मोडेम। मोडेम काय आहे? मोडेम हे काय करत असतात? मोडेम म्हणजे मॉड्युलेटर आणि डीमॉड्युलेटर। मॉड्युलेटर आणि डीमॉड्युलेटर। मॉडेमला आपण मो ಅಂದ್ರೆ मॉड्युलेटर, डी ಅಂದ್ರೆ डीमॉड्युलेटर। हे बघा दोन्ही शब्द मिळून हे शब्द तयार झालेले। मॉड्युलेटर आणि डीमॉड्युलेटर हे दोन्ही शब्द मिळून मोडेम हा शब्द बनलेले आहे। हे काय करतात मोडेम? हे कॉम्प्युटरचा डाटा सिग्नलमध्ये कन्वर्ट करतात आणि सिग्नल पुन्हा डाटामध्ये कन्वर्ट करतात। बघा मॉड्युलेटर, मॉड्युलेटरचा अर्थ काय? कॉम्प्युटर डाटा सिग्नलमध्ये कन्वर्ट करणे। डीमॉड्युलेटर म्हणजे सिग्नलचा डाटामध्ये कन्वर्ट करणे। हे काम मोडेम करीत असतात। त्याच्यानंतर इथरनेट। इथरनेटचा अर्थ काय आहे तर वायर्ड कॉम्प्युटर नेटवर्क। कॉम्प्युटरचा जो नेटवर्क आहे, अनेक वेगवेगळे कॉम्प्युटर आपण एकमेकाशी जोडतो आणि जोडत असताना वायरच्या माध्यमातून कॉम्प्युटरचा जोडणी केलो तर त्याला इथरनेट असे म्हणतात। त्यानंतर रूटर। रूटर काय करतात? कनेक्ट द कॉम्प्युटर टू इंटरनेट। कॉम्प्युटरला इंटरनेटशी जोडणी करणे म्हणजे रूटर। राउटर का राउटर? राउटर। आणि जगातील पहिला राउटर कोणता आहे तर गेटवे आहे। गेटवे हे ARPANET जेव्हा सुरू झाली 1969 29 ऑक्टोबर रोजी अमेरिकामध्ये, त्यावेळी हे राउटरचा वापर झालेले आहे। राउटर पहिला राउटर कोणता? गेटवे। कनेक्ट द कॉम्प्युटर टू इंटरनेट। त्याच्यानंतर गेटवे। हे गेटवे काय काम करतात? इट इज अन एंट्रन्स टू अनदर नेटवर्क। एका नेटवर्कपासून दुसऱ्या नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे त्याला गेटवे म्हणतात। IPS हे महत्त्वाचे शब्द आहे, लक्षात ठेवा। तेलंगणाची सेट एक्झाममध्ये हे प्रश्न विचारलेले होते। IPS इंट्रूशन। नोट इंट्रूशन। P म्हणजे प्रिव्हेन्शन, S म्हणजे सिस्टीम। इंट्रूजन प्रिव्हेन्शन सिस्टीम हे एक नेटवर्कचा सिक्युरिटी टूल आहे। नेटवर्क सिक्युरिटी टूल। अचानक या नेटवर्कमध्ये एखादा व्हायरस आला तर तो ऑटोमॅटिकली बंद होतो, त्याला प्रोटेक्ट करतो। इंट्रूजन प्रिव्हेन्शन सिस्टीम। आता ब्राउझर। हे बघा ब्राउझर। ब्राउझर काय करतात? इट फाइंड्स द पेजेस ऑन द वेबसाईट। इंटरनेटमध्ये अनेक वेबसाईट असतात आणि एका वेबसाईटवरून बघा फाइंड्स पेजेस ऑन वेब। वेबमध्ये पेजेस हुडकण्याची कामं हे ब्राउझर करीत असतात। उदाहरण आहे मोझिला फायरबॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, ओपेरा आणि सफारी। हे उदाहरण लक्षात ठेवा, ह्याला ब्राउझर म्हणतात। त्यानंतर बुकमार्क। बुकमार्क आता आपण पुस्तक वाचन करत असताना काही पेज वाचन केलो आणि तिथं धडा संपला किंवा आपलं एखादं काम आलं तर मग तिथं सोडतो, तिथं आपण असं टिक मार्क करतो किंवा एखाद्या रेषा ओढतो किंवा एक पुस्तकमध्ये एक आडवा अशी एक हे काय म्हणतो दोरा असते बघा। परंतु इंटरनेटमध्ये बुकमार्क म्हणजे काय? बुकमार्क म्हणजे स्टोरेज ऑफ लिस्ट ऑफ फेवरेट साईट्स। स्टोरेज ऑफ लिस्ट ऑफ फेवरेट साईट। दरवेळी तुम्ही कुठल्या वेबसाईटला टच केलेलं आहे, कुठल्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केलेलं आहे, त्या वेबसाईटचं नावं त्या लिस्टमध्ये स्टोअर झालेलं असतात तुमच्या मोबाईलमध्ये। जेव्हा आपण गुगलमध्ये असं टाईप केलं की ह्यापूर्वी काय काय आपण टाईप केलेलं आहे ते IQ इंटरनेटच्या इंटरनेटमध्ये सगळं स्टोअर झालेलं असतो। ह्यापूर्वी मी काय हुडकलो इंटरनेटमध्ये, पहिलं काय हुडकलो, आता नंतर काय हुडकलो, काल काय हुडकलो, परवा दिवशी मी काय काय सर्च केलेलं आहे इंटरनेटमध्ये, ते सगळं
त्याच्यामध्ये सेव्ह असतात. बुकमार्क, स्टोरेज ऑफ लिस्ट ऑफ फेवरेट साईट, दरवेळी आपण कुठल्या वेबसाईटला व्हिजिट करतो त्याचं सगळं स्टोरेज असतात. OCR, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन, हे लक्षात ठेवा, हे आसामच्या सेट एक्झाममध्ये हे प्रश्न विचारलेले होते. ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन, OCR, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन. होम पेज, मेन पेज ऑफ वेबसाईट, प्रत्येक वेबसाईटला आता पुणे विद्यापीठ जे सेट विभाग आहे त्याचं होम पेजवर आता लिस्ट आले बघा, कोण कोण ॲप्लिकेशन केलेलं आहे. 1,28,000 विद्यार्थी ॲप्लिकेशन केलेत ह्यावेळी. मग 1,028 विद्यार्थीमध्ये फक्त 4,800 विद्यार्थ्यांना पास म्हणून डिक्लेअर करतात. मग 1,28,000 मधले 1,00,000 कमीत कमी 1,23,000 विद्यार्थी घरीच जायचं, पुन्हा पंढरपूरवर पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा बसायचं, पुन्हा दरवेळी 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसत आहे. फक्त पेपरला बसतात आणि घरी येतात, पासच होईना. असं करू नका. तुम्ही टॉप लिस्टमध्ये यायला पाहिजे, 5% यायला पाहिजे बघा तुम्ही. 5% खूप अवघड आहे. सेट सोपा आहे असं समजू नका. दरवेळी परीक्षा बसण्यापेक्षा एकदा असा बसा की बसल्या ठिकाणीच उठून डायरेक्ट सर्टिफिकेट घेऊन बाहेर यायला पाहिजे. मी ज्या राज्यात गेलो बसण्या अगोदरच माझ्यासाठी एक सर्टिफिकेट तयार होता बघा. तेवढं दम पाहिजे तुमच्याकडे. दम नसेल तर डब. आता काय होळी आहे बघा, बोंब. आता पेपर पुढं जाणार आहे का नाही जाणार आहे, आता हेच बॉम्ब चालव. उद्या जाऊन युनिव्हर्सिटीसमोर बॉम्ब पुढं ढकला. हो बाबा. मेन पेज ऑफ वेबसाईटला होम पेज म्हणतात. हायपरलिंक, रेफरन्स लिंक इन अ पॅसेज. आपण इंटरनेटमध्ये आता विकिपीडियावरती एखादा मॅसेज तुम्ही पाहिलं, सगळं असं लिस्ट आलेले असतात. त्या एका पॅसेजवरती ब्ल्यू कलरचा अजून एक ब्ल्यू कलरमधला एखादा शब्द डार्क ब्ल्यू कलरमध्ये लिहिलेले असतात. मग तिथं जर तुम्ही क्लिक केला तर दुसरा वेबसाईट ओपन सुरू होतो. त्याला हायपर टेक्स्ट हायलाइटेड, हायपरलिंक. एका लिंकवरून असा एखाद्या पॅसेजवरून एक शब्द काहीतरी हायलाईट केला असेल, तिथं क्लिक केलं तर ह्या शब्दांचा अर्थ पुन्हा दुसरा येतो. त्याला हायपरलिंक म्हणतात. वायफाय, वायरलेस फिडेलिटी, हेही पेपरला प्रश्न विचारलेले होते. वायफाय म्हणजे काय? वायरलेस फिडेलिटी. फायरवॉल इट इज अ सॉफ्टवेअर स्टँड्स बिटवीन कॉम्प्युटर आणि इंटरनेट. कॉम्प्युटर आहे, हे इंटरनेट आहे. इंटरनेट आणि कॉम्प्युटरमध्ये हे फायरवॉल काम करीत असतात. इंटरनेटपासून कुठलाही व्हायरस कॉम्प्युटरला येऊन धडकू नये त्याला रक्षण करतात. हे व्हायरसला अटॅक होऊ नये म्हणून हे फायरवॉल कॉम्प्युटर भोवती फिरत असतात. एक बार आजा असं आलं की झाड देश असं लात मारत व्हायरस तिकडं पळून जातात. फायरवॉल सॉफ्टवेअर स्टँड्स बिटवीन कॉम्प्युटर आणि इंटरनेट. त्याच्यानंतर सर्च इंजिन. सर्च म्हणजे विषय शोधण्यासाठी जे इंजिन्स आहे त्याला सर्च इंजिन म्हणतात. हे काय सर्च करत असतात, शोधत असतात, तुम्हाला काय पाहिजे त्या डॉक्युमेंट शोधत असतात. आणि कुठं शोधायचं? गुगलमध्ये आणि याहूमध्ये आपण माहिती शोधू शकतो. आता इंटरनेट कनेक्टिंग प्रोटोकॉल कोणकोणता आहे? इंटरनेट प्रोटोकॉल. IP चा फुल फॉर्म काय? इंटरनेट प्रोटोकॉल. हे पूर्णपणे लक्षात ठेवा. TCP ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. स्पेलिंग सहित लक्षात ठेवा. POP, P म्हणजे पोस्ट, O म्हणजे ऑफिस, P म्हणजे प्रोटोकॉल. पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल 3. हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले होते आणि नेट एक्झाममध्ये. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल स्पेलिंग सहित लक्षात ठेवा. एकही अक्षर चुकू नये. PPP पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. फक्त पिंपी वाजत बसू नका, पुंगी वाजत बसू नका. नागोबा डोला लागला PPP लय डेंजर आहे. पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल कुठलं? हे प्रश्न मी चुकलो होतो परीक्षेमध्ये. ॲक्च्युली PPP इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर असा प्रश्न होता. मी काय केलं, पब्लिक प्रायव्हेट
पार्टनरशिप असं मी उत्तर दिलं होतं. तो बरोबर, परंतु ते एज्युकेशनमध्ये बरोबर आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे एज्युकेशन फील्डमध्ये करेक्ट आहे. इथं PPP कॉम्प्युटरमध्ये पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल हे बरोबर आहे. ओके, कुठलं बरोबर आहे पुन्हा एकदा तपासून पहा. नमस्कार. शुभमंगलम.